हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल घेण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडने स्पष्ट नकार दिलाय। 6 महिन्यांनंतर बदल केले जातील अशी हायकमांडची भूमिका आहे अशी माहिती मिळाली आहे। 6 महिन्यांचा तरी वेळ दिला पाहिजे अशी हायकमांडची भूमिका आहे। संघटन सृजन अंतर्गत नियुक्त्यांवरनं दिल्लीमध्ये तक्रारी करण्यात आल्या होत्या। विदर्भातील एका खासदारासह काही आमदारांची तक्रार होती सपकाळ यांच्या विरोधात आणि याची हायकमांडकडून दखल घेतली गेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, प्रदेशाध्यक्षांविरोधात काहींनी तक्रार हायकमांडकडे केल्यानंतर काय माहिती? श्रुती, खरं तर संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या गेलेल्या होत्या, मात्र त्या नियुक्त्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या मनानं केलेल्या आहेत। नेत्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेला नाहीये अशा प्रकारे तक्रारीचा सूर राज्यातील काही नेत्यांना हायकमांडकडे मांडलेला होता आणि त्याच अनुषंगानं मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील एका विदर्भातील एक खासदार, काही आमदार आणि जिल्हाध्यक्ष आलेले होते आणि या नियुक्त्यांना विरोध करत हायकमांडकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या। पण हायकमांडनं स्पष्ट केलेलं आहे की आता तातडीनं या नियुक्त्या ज्या केलेल्या आहेत संघटन सृजन अभियान अंतर्गत त्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही। ज्या नियुक्त्या आता केलेल्या आहेत त्या जिल्हाध्यक्षांना कमीत कमी 6 महिन्याचा वेळ काम करण्यासाठी दिला पाहिजे आणि त्यानंतरच आपण या सगळ्याचा फेरबदलाचा विचार करू, ही स्पष्ट सूचना किंवा ही स्पष्ट भूमिका हायकमांडनं या नेत्यांच्या समोर मांडल्याची देखील माहिती सूत्रांच्या हवाल्यानं आता समोर आलेली आहे। त्यामुळे तातडीनं ज्या पद्धतीने नियुक्त्या केलेल्या आहेत त्या नियुक्त्या बदलणार नाहीयेत। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी।